जंगल है यहाँ पे और बिबट्या का बहुत बड़ा धोखा है यहाँ पे, तो खुद के रिस्क पे आ जाओ यहाँ पे, खतरनाक रिस्क आहे यहाँ पे। तर मित्रांनो, भास्करगडाचा हा वॉटरफॉल आहे। हा बघा व्ह्यू, पाठीमागा बघा नागफणी, त्या पाठीमागा हरिहरगड आहे, पाठीमागा व्ह्यू बघा माझ्या, पाऊस चालू आहे, जंगल, माग तुफान, मजा आ रहा है भाई, मजा। एक गोष्ट चांगली आहे, जे प्रवासी आहेत टुरिस्ट, ते रस्ता चुकून असे लाल सिंदूरनं बांध केलेले आहेत, कृपया त्या बांधची डायरेक्शन फॉलो करा आणि बरोबर त्या इथे एंट्री पॉईंट आहे, रोडवर तुम्ही येऊन पोचा। तर मित्रांनो, भास्करगडाच्या टॉपला मी आलोय। हे पाठीमागं जी बघता, हा किल्ल्याचा उरलेला भाग आहे, जिथं महाराजांचा जो दरबार भरायचा, जे किंगडम होतं, जे मेन। तर आम्ही 11:30 वाजता ट्रेक चालू केला होता आणि 2 वाजलेत, म्हणजे जवळपास 2.5 तास आम्हाला लागलेला, 2.5 ते 3 तास आम्ही ट्रेक केलेलं। प्रत्येकाची जबाबदारी आपले गड संवर्धन करणं। कचरा प्लीज एन्जॉय द व्ह्यू अँड नेचर, डू नॉट स्पॉइल द नेचर। गडावरती जे कचरा होतं ते आम्ही गोळा करून कचरा टाकण्याचं काम करतोय। गड संवर्धन करायचा आमचा हा उपक्रम चालू असतो ऑलवेज। आणि आज ह्या गडावरती जास्त लोक येत नाहीत, तरी सुद्धा आम्हाला जवळपास अर्धा पोता इथं कचरा भेटलेला आहे। इथं जास्त करून पाण्याच्या बाटल्या आहेत आणि जी कुरकुरे चिप्स असते त्याच्या पुढे आहेत। तर जे लोक ट्रेकला येतात, कृपया आपला जो स्वतःचा कचरा आहे ते व्यवस्थित कचरा कुठे पडला पाहिजे काळजी घ्यावी। आपला कचरा आपली जबाबदारी आणि आपला गड आणि आपली जबाबदारी, अशा पद्धतीने आपण गड संवर्धनासाठी मदत केलं पाहिजे। जय शिवराय मित्रांनो, तर मी आज आले भास्करगडावरती। नाशिक जिल्ह्यामध्ये हे जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती हे गड आहे आणि त्र्यंबकपासून 20 किलोमीटर ते अंतरावरती आहे। जवाहर रूटने आम्ही या भास्करगडावरती आलोय। तर आज आपण पूर्ण भास्करगडाची पूर्ण माहिती घेऊया। भास्करगडावरती चढतोय आम्ही आणि हा ट्रेक खूप सोपा आहे। 1000 किलोमीटर मतलब 1086 मीटरचा हा ट्रेक आहे आणि एकदम जंगल टाईप आहे। आणि माझ्या पाठीमागे एक वॉटरफॉल आहे, तुम्हाला दिसतोय का नाही हे बघा, वॉटरफॉलचा आवाज येतोय मला। तर मित्रांनो, भास्करगडाचा हा वॉटरफॉल आहे। हा बघा व्ह्यू, पाठीमागा बघा नागफणी, त्या पाठीमागा हरिहरगड आहे आणि हा बघा व्ह्यू काय मस्त दिसतोय बघा, पाठीमागा पूर्ण दरी आहे बघा आणि एक नंबरचा माहोल चालू आहे। ओ माय गॉड, ओंकार के यार, मतलब कबीर के दोहे जैसे होते ना, वैसे ओंकार के दोहे होते भाई। हर बात उनसे माननी चाहिए, ओंकार के दोहे होते। हे भास्करगडाची अतिशय रुंद वाट आहे, हे बघा पाठीमागं एकदम जंगलचं तुम्हाला फिलिंग येईल। आणि भास्करगडाबद्दलच्या हिस्ट्रीबद्दल आपण थोडं जाणून घेऊया। तर 13th सेंचुरीमध्ये यादवा काळामध्ये देवगिरीचं जो किंगडम होतं, त्या काळामध्ये या भास्करगडाची निर्मिती झालेली आहे। त्यानंतर निजामशहानं यादवाकडून हा किल्ला घेतला गेलेला आहे। निजामशहामध्ये शहाजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीमध्ये या सरदार जेव्हा होते त्यांनी हा किल्ला जिंकलेला होता। त्यानंतर निजामशहानंतर मोगलांनी हा किल्ला परत जिंकलेला आहे आणि त्याच्यानंतर 1670च्या आसपास मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला परत मोगलाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असताना हा किल्ला जिंकलेला आहे। आणि त्याच्यानंतर शेवटी परत मुघलांनी जिंकलेला आहे, परत मराठ्यांनी जिंकलेला आहे आणि शेवटी ब्रिटिश जेव्हा आले 1818 मध्ये, त्याच्यानंतर सर्व आपला हा किल्ला ब्रिटिशांच्या हातामध्ये गेलेला आहे। अशा हा भास्करगडाचा इतिहास आहे आणि किल्ला पूर्ण जंगल आहे, पूर्ण पाठीमागे बघा, कुठेही बघा, वरती बघा, पूर्ण जंगल आहे। जंगलाची फिलिंग येईल तुम्हाला आणि मजा येईल। किल्ला 1086 मीटरचा आहे, 1 किलोमीटर ते ट्रेक एकदम इझी आहे आणि तुम्ही नाशिकपासून 60 किलोमीटर तुम्ही करू शकता ट्रेक। हा बघा खुंकार, पाठीमागे एकदम खुंकार रस्ता आहे, वाट पण नाही ते व्यवस्थित। देखो बर्ड चिल्ला रहे, आदमी बर्ड, मजा आ रहा है यार, पूरा जंगल की फीलिंग आ रही है। ऐसा ट्रैक करना चाहिए लाइफ में। जंगल है यहाँ पे और बिबट्या का बहुत बड़ा धोखा है यहाँ पे,
तो खुद के रिस्क पे आ जाओ। यहाँ पे खतरनाक रिस्क है यहाँ पे। तो भास्करगढ़ आप आ रहे हो ना, कभी भी अकेला मत आ जाइए, आप ग्रुप में आ जाइए, क्योंकि ये जो है इस पे अनटच्ड एरिया है, यहाँ पे ज़्यादा लोग आते नहीं है। तो प्रॉपर रूट जिसे पता हो उस रूट से किसी को लोकल आदमी या जिसको पहले आया हो उसको लेके आ जाइए, क्योंकि यहाँ पे बहुत डरावना जंगल है। मेरे पीछे देख सकते हैं, कोई भी नहीं है यहाँ पे और रूट किसी को पता नहीं है। एक तरफ पकड़ लो, ये जंगल ही है और यहाँ पे पीछे नज़ारा देख सकते हैं। पाठीमागं व्ह्यू बघा माझ्या, पाऊस चालू आहे, जंगल, माग तूफान, मजा आ रहा है भाई, मजा। मित्रांनो, जेव्हा तुम्ही गडावरती येता ना, असे बॉटल्स वगैरे कचरा करत जाऊ नका। आम्ही जेव्हा गडावर येतो आम्ही कचरा तर करतच नाही, पण ज्याने केला पण आम्ही असं बॅगमध्ये भरून पूर्ण कचरा खाली कचरापेटीमध्ये टाकतो। तर प्लीज गड संवर्धन करणं ही आपलं ड्युटी आहे एक प्रकारे, प्रत्येकाची जबाबदारी आपले गड संवर्धन करणं। कचरा प्लीज एन्जॉय द व्ह्यू अँड नेचर, डू नॉट स्पॉइल द नेचर। तर मित्रांनो, आपण भास्करगडच्या पायथ्याशी पोहोचलोय। 800 ते 900 मीटर मी वरी आलोय, 100 ते 150 मीटर तर राहिलेला किल्ला। वरी जाऊन आपण पूर्ण किल्ल्याची आता डिटेल माहिती घेऊ आणि बघूया किल्ला कसा आहे। आज कुछ तूफान ही करते गाइज। भास्करगडच्या पायथ्याचा हा रूट आहे बघा, हा बघा पाठी एकदम राईट साइड एकदम दरी, एकदम दरी, घाई डायरेक्ट मध्येच। हे बघा एकदम डिटेल चाललोय मी, माझ्या पाठीमागं दरी आहे। जरा भी पाय निसटला ना इथून, हा पाय तर एकदम खाली जाणार, एकदम खाली दरीतच। जरा भी पाय निसटला की दरी आहे पाठीमागं, आणि माझ्या पाठीमागं हा किल्ला आहे। ये देखो, ये देखो मेरे पीछे पूरा वाटरफॉल है। इसके इसके नीचे सीधा सीधा घाई है भाई, सीधा ऊपर जाओगे आप। तो मैं सीधा धीरे धीरे जा रहा हूँ। ओह माय गॉड, ये देखो मेरे पीछे आ रहे सब दोस्त, मेरे को सब रास्ता पता है यहाँ का। एक गोष्ट चांगली आहे, जे प्रवासी आहेत टुरिस्ट, ते रस्ता चुकून येऊन असे लाल सिंदूरनं बाण केलेले आहेत। कृपया त्या बाणची डायरेक्शन फॉलो करा, तुम्ही बरोबर या इथे एंट्री पॉईंट आहे रूटवर तुम्ही येऊन पोचाल। पाठीमागे दरी आहे माझ्या, आणि माझ्या पुढच्या साईडला पायऱ्या आहेत भास्करगडांच्या, मग दाखवतो मी। हे बघा, हे पायऱ्या आहेत, हे बघा। फाइनली वी रीच द डोर ऑफ द भास्करगढ़। ये दरवाजा है और यहाँ से हमारा भास्करगढ़ चालू हो रहा है। भास्करगडाच्या टॉपला पोहोचलोय मी, याला बसगड देखील म्हणतात। माझ्या पाठीमागे पाण्याचा टाका आहे। प्रत्येक किल्ल्यावरती आपण बघितलेलं पाण्याचा टाका असतं। हरिहरगडच्या पाठीमागेच हरिहरगड आहे। याच्या माझ्या मी तुम्हाला दाखवतो नागफणीच्या अपोजिट साईडला हरिहरगड आहे। तुम्हाला हरिहरगड पण टोक दाखवतो या बाजूने, हे पाण्याचा टाका आहे। भास्करगडाच्या पाठीमागे पूर्ण धुके आहेत बघा, काही दिसत नाहीये पाठीमागे, एकदम धुके, आणि हे टॉप आहे माझ्या पाठीमागे। तर मित्रांनो, भास्करगडाच्या टॉपला मी आलोय। हे पाठीमागे जे बघता, हा किल्ल्याचा उरलेला भाग आहे, जिथं महाराजांचा जो दरबार भरायचा, जे किंगडम होतं, जे मेन, ते हे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही। आणि सध्या 12व्या-13व्या शतकातला हा किल्ला होता, त्याच्यामुळं अवशेष खूप कमी उरले त्याचे। हे जे टुरिस्ट येतात ते दगड रचून एक साईन आहे की फोर्ट कन्झर्वेशनचं आणि रिस्ट्रक्चर ऑफ द फोर्ट करण्याचा एक प्रयत्न आहे। आणि हे बघू शकता बघा, हा पूर्ण किल्ला आहे रिमेनिंग। तर आम्ही 11:30 वाजता ट्रेक चालू केला होता आणि 2 वाजलेत, म्हणजे जवळपास 2.5 तास आम्हाला लागलेला। 2.5 ते 3 तास आम्ही ट्रेक केलेलं आहे। आणि आता थोडं भूक लागली, आम्ही टॉपला पोहोचलोय, थोडं जेवण करतो आणि आम्ही आता खाली जायला सुरुवात करतो। भास्करगडावरती एक छोटंसं मंदिर आहे, तर कदाचित हे हनुमानाचं मंदिर आहे। हनुमान जे त्यांचं हे मंदिर आहे। तर आपण जास्त लोक इथं येत नाहीत या मंदिरावरती किंवा ह्या गडावरतीच, त्यामुळे इथं जास्त कोणी काही दिसत नाही आपल्याला। हे छोटंसं मंदिर आहे।
आणि इकडं पाण्याचा टाका आहे, तो किल्ल्याचा अवशेष आहे. अशा प्रकारे आपण किल्ला पूर्णपणे संपूर्ण केलेलो आहे. गडावरती जे कचरा होते ते आम्ही गोळा करून कचरा टाकण्याचं काम करतोय. गड संवर्धन करायचा आमचा हा उपक्रम चालू असतो ऑलवेज. आणि आज ह्या गडावरती जास्त लोक येत नाहीत, तरी सुद्धा आम्हाला जवळपास अर्धा पोता इथं कचरा भेटलेला आहे. इथं जास्त करून पाण्याच्या बाटल्या आहेत आणि जे कुरकुरे चिप्स असते त्याच्या पुढे आहेत. तर जे लोक ट्रेकला येतात कृपया आपला जो स्वतःचा कचरा आहे ते व्यवस्थित कचरा कुठे पडला पाहिजे याची काळजी घ्यावी. आपला कचरा आपली जबाबदारी आणि आपला गड आणि आपली जबाबदारी अशा पद्धतीने आपण गड संवर्धनासाठी मदत केलं पाहिजे. तर थँक्यू सो मच गाईज. आणि आपला महाराष्ट्र अतिशय सुंदर ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, भास्करगड हा ट्रेक फायनली कंप्लीट केलेला आहे. ह्याची उंची 1086 मीटर आहे. पण ॲक्च्युली तुम्हाला त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी आधी पहिलं स्टार्टिंगपासून ट्रॅक जर बघितला आपण टोटल तर 4+4 असं 8 किलोमीटर आम्ही टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करून इथं आलेलो आहे. तर माझ्यासोबतचे जे मित्र आहेत त्यांना एक्सपिरियन्स थोडंफार आपण विचारू. ये महेंद्र है मेरा दोस्त, तो उनको पूछते हो कैसे लगा आपको, बताइए थोड़ा. मुझे बहुत अच्छा लगा था। और ऊपर गया और वहाँ पर ऊपर से अपन नीचे की तरफ देखते हैं, जो व्यूज है बहुत ही मस्त था, एकदम अच्छा था। और घने बादल थे ऊपर और इतना अच्छा व्यू था। और हमने थोड़ा बहुत वहाँ पे खाना भी खाया, मजा आ गया, बॉडी एनर्जेटिक हुई और बहुत अच्छा लगा हमें। हमको भी एकदम बढ़िया लगा। थोड़ा लंबा था ट्रैक, मतलब एक्सपेक्टेशन से, लेकिन एकदम मतलब ज़्यादा यहाँ पे आते नहीं है लोग, इसलिए एकदम मज़ा आ गया। एकदम अनटच्ड हमने एक फोर्ट पार किया, उसका मज़ा अलग ही था। सोलो सीनियर है, अरे भाई जो सीनियर भी उन्होंने- नहीं, कुछ नहीं। उन्होंने बहुत ट्रैक किया है, तो उनको थोड़ा एक्सपीरियंस हमसे ज्यादा एक्सपीरियंस है, तो उनको पूछते हैं कि उनको कैसा लगा ये भास्कर का ट्रैक. नहीं, वन ऑफ द बेस्ट एक्सपीरियंस इन मतलब जो अनएक्सप्लोर्ड बोल सकते हैं, क्योंकि बहुत बाकी जगह पे जो अभी आजकल इतनी भीड़ हो रही है उसके कंपैरिजन में बहुत ही शांत जगह है, बहुत सुंदर जगह है, अनएक्सप्लोर्ड, अनटच्ड बाय ह्यूमैनिटी। बिल्कुल. Thank you guys. थैंक यू गाइस. हम अगले ट्रैक के लिए आप जल्द से जल्द मिलेंगे. तब तक अपने चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर करो जल्द से जल्द. डू ज़्यादा से शेयर, ज़्यादा. सब्सक्राइब एंड लाइक।